नमस्कार मित्रांनो, मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, पोलीस भरतीचा फॉर्म भरताना बऱ्याचशा मुलांना अडचणी येत आहेत, ज्यामध्ये बऱ्याचशा मुलांना त्यांचं मेल व्हेरिफिकेशनची लिंक येत नाही. बऱ्याचशा मुलांना जेंडरमध्ये प्रॉब्लेम आहे, त्यांनी मेलच्या जागेवर फिमेल सिलेक्ट केलं आहे. बऱ्याचशा मुलांना त्यांचा OTPचा प्रॉब्लेम येत आहे आणि काहींनी मेल आणि फोन नंबर बदलूनसुद्धा त्यांचं आधार कार्ड ऑलरेडी असं दाखवत आहे. मित्रांनो, बरेचसे प्रॉब्लेम आहेत. तुमचे सर्व प्रॉब्लेम आपण यामध्ये सॉल्व करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही यापूर्वीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही चेक करून घ्यायचा मित्रांनो, कारण की आपण त्यामध्ये बरेचसे तुम्हाला जे तुमच्या त्रुटी होत्या सर्व सॉल्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण बऱ्याचशा मुलांना मी कमेंट करूनसुद्धा रिप्लाय देण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्यांना काही समजत नाही. जवळजवळ मी सगळ्यांनाच रिप्लाय देण्याचा प्रयत्न केला आहे, पण काही जर हुकला असेल तर त्यासाठी मी व्हिडिओ बनवला आहे. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही, जसं आता यूट्यूबवर येऊन सर्च करू शकता पोलीस भरती फॉर्म करेक्शन. तर जसे तुम्ही असं शकताल तर आपला सुरुवातीलाच व्हिडिओ येतो मित्रांनो. पाहू शकतो हा जो सुरुवातीला आपला व्हिडिओ आला आहे तो आपला आहे. तर हा आपला फर्स्ट पार्ट आहे. यामध्ये आपण बरेचसे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व केले आहेत. तर मित्रांनो, आता यामध्ये आपल्याला जे कमेंट आले ते आपण त्यामध्ये जाऊन आता आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला आता आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती प्रथमच आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन देखील ऑन करून घ्यायचं आहे, कारण की आपण असेच पोलीस भरती रिलेटेड माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो. चला तर मित्रांनो, पाहूयात मुलांचे काय प्रश्न आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला फॉर्म भरताना एक काळजी घ्यायची आहे. मित्रांनो, तुम्हाला फॉर्म भरताना नेहमी रात्रीच्या वेळेस भरायचं आहे, कारण की रात्रीच्या वेळेस हे ट्रॅफिक एकदम कमी असतं. त्यामुळे फॉर्म भरताना काही अडचणी येत नाही. त्यामुळे तुम्हाला नक्की काय करायचं आहे, 11 ते 12च्या दरम्यान रात्री तुम्हाला फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. तर या दरम्यान जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला पेमेंट प्रॉब्लेम असो, जर तुम्हाला व्हेरिफिकेशनमध्ये मेलची लिंक येत नसेल, सपोज एखादी OTP येत नसेल, तर सर्व प्रॉब्लेम जे असतात ते तुम्ही रात्रीच्या वेळेस जर फॉर्म भरला तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व. मित्रांनो, आता आपल्याला 1 नंबरचे कमेंट आहे, माझे रजिस्ट्रेशन करताना गलत झाले सर, मेल टाकायचे होते परंतु मी फिमेल केलं आहे. तर मित्रांनो, एकच सांगेल, जर तुम्ही मेलच्या जागा जर फिमेल जर केला असेल तर जर तुम्हाला जर फॉर्म एडिट किंवा कॅन्सल जर करायचा असेल तर तुम्हाला पेमेंट करावं लागेल मित्रांनो. हो मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या आहे तोच ईमेल ID आणि आहे तेच नंबरवर जर तुम्हाला परत एकदा रजिस्ट्रेशन करून फॉर्म जर भरायचा असेल तर तुम्हाला पेमेंट करावं लागेल. याशिवाय तुम्हाला दुसरा कोणताही पर्याय नाही. मी सगळे पर्याय ट्राय करून पाहिले आणि सर्व तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न केला आणि मी वेबसाईटवरसुद्धा गेलो, तिथूनसुद्धा तुमचं जे प्रॉब्लेम आहे मेलचं फिमेल करण्याचा प्रयत्न केला, पण त्यासाठी आपल्याला पेमेंट करावं लागते मित्रांनो. तर मित्रांनो, आता त्यानंतर 2 नंबरची कमेंट आहे, सर माझे रजिस्ट्रेशन होतच नाही, माझ्या मोबाईल नंबरवर OTP येत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला एकच सांगेल, जर तुमच्या अकाउंटवर जर तुमचा OTP येत नसेल तर तुम्हाला प्ले स्टोअरवरून तुमचं मेसेज जे ॲप्लिकेशन आहे ते अपडेट करून घ्यायचं आहे मित्रांनो. हो मित्रांनो, अपडेट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर नक्कीच OTP येईल. किंवा जर तुमचा मोबाईल नंबर जर चुकत असेल तर सुद्धा चेक करू शकता, किंवा तात्पुरता तुम्ही तुमच्या वडिलाचा किंवा आईचा मोबाईल नंबर देऊन रजिस्ट्रेशन करू शकता. तर याचं हे सोल्युशन होतं. त्यानंतरच्या कमेंटकडे वळूयात. तर मित्रांनो, त्यानंतरचे आपल्याला कमेंट आले, एडिट करता येतो का फॉर्म. पाहू शकता ही कमेंट आपल्याला आली आहे. तर मित्र, एकच सांगेल, फॉर्म हा एडिट करता येतो, त्यासाठी तुम्हाला फक्त पेमेंट करावं लागेल. तुम्ही अगोदरचा व्हिडिओ जर पाहिला असेल तर मध्ये सांगितलेलं आहे मी सर्व व्यवस्थितरित्या की पेमेंट कशाप्रकारे करायचं आहे आणि पेमेंट केल्यानंतर तुमचं फॉर्म कशाप्रकारे एडिट किंवा कॅन्सल करायचं आहे. त्यानंतरची कमेंट पाहूयात मित्रांनो. तर मित्रांनो, आता इथे पाहू शकता खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे, फॉर्म कॅन्सल केला तर पैसे रिटर्न येणार का सर. तर फॉर्म जर कॅन्सल जर केला तर पैसे हे रिटर्न येत नाहीत, पण तुम्हाला त्याच फॉर्मवर तुमचा दुसरा फॉर्म भरता येणार आहे. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही. त्याच फॉर्मवर जर तुमचा फॉर्म जर चुकला असेल तर पेमेंट करून घ्यायचं आहे आणि त्याच फॉर्मवरती तुम्हाला आता तुमचा फॉर्म व्यवस्थितरित्या भरायचा आहे आणि पेमेंट करायची गरज पडणार नाही त्यानंतर. तर मित्रांनो, याचं सोल्युशन हे होतं. तर आता त्यानंतरची कमेंट आहे, सर मी फॉर्म भरताना 12वी सर्टिफिकेट नंबरऐवजी 12वी रोल नंबर टाकला आहे, तर तो चालेल का, कारण 2 सर्टिफिकेटवर वेगवेगळे नंबर आहेत म्हणून रोल नंबर टाकला आहे. तर मित्र, हे तुझं सरळ चुकलेलं आहे, कारण रोल नंबर आणि सर्टिफिकेट नंबरमध्ये फरक आहे. तर हे जर चुकलं असेल तर तू लवकरात लवकर एडिट करून घे. जर तुझं ग्राउंड किंवा पेपरमध्ये जर क्लिअर झाला तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळी तुला अडचण येऊ शकते मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला हे सोल्युशन करून घ्यायचं आहे. पेमेंट कसं आहे ना, आपले 350 रुपये फी आहे, पण तुला नंतर ताण राहणार नाही. तर हे याचं उत्तर होतं. तर मित्रांनो, पाहू शकता एवढ्या साऱ्या कमेंट आपल्याला आले आहेत आणि यामध्ये सरासर एवढं सांगितलेलं आहे, माझं मेलचं फिमेल झालं तर कसं चेंज करायचं आहे. आणि त्यानंतर आहे, माझं व्हेरिफिकेशन लिंक येत नाही आणि काहीचं OTP येत नाही आणि काहीचं जे सर्टिफिकेट आहे ते पण चुकलेलं आहे. तर पाहू शकता एवढे सारे कमेंट आहे. तर त्याचं एकच सोल्युशन आहे, तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि तुमचा फॉर्म एडिट किंवा कॅन्सल करता येणार आहे मित्रांनो. याचं दुसरं कोणताही सोल्युशन नाही. तुम्ही कोणता पण व्हिडिओ पाहा, काही उपयोग होणार नाही, कारण की याला पेमेंटच करावं लागणार आहे. मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल. व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, भेटूत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.